नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये फार ज्येष्ठ कलाकार आलेले आहेत। ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब साहेब आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये। सगळ्यांना सर सुपरिचित आहेत, कारण तुम्हाला मी सोमनाथ परब हे नाव म्हटलं की आठवण होते ते संगीतकार वसंत देसाई यांची। आणि 22 तारखेला म्हणजे येत्या 22 डिसेंबरला सकाळी 8:30 वाजता शिवाजी पार्क मध्ये वसंत देसाई यांचा चौक आहे। तिथे सगळे आम्ही संगीतप्रेमी आणि वसंत देसाई यांच्यावर प्रेम करणारे, तसंच परब सरांबरोबर बरेच वर्ष कार्य करणारी सगळी मंडळी आणि संगीतप्रेमी आम्ही सगळे जमणार आहोत। आणि त्याच निमित्तानं बरेच दिवस अनिश म्हैसाळकर याने मला, माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं की आपण सरांची मुलाखत करूया, कसं तरी आपण करूया। पण मी औचित्य बघत होते की काहीतरी छान औचित्य हवं जेणेकरून आपण सरांना बोलतं करू शकू। आज तो योग आलेला आहे ईश्वरी कृपेने। तर आज आपण तुमचाही जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, कारण एवढ्या मोठ्या संगीतकारांबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही अनेकांना संधी दिलीत। म्हणजे स्वतःलाही एवढं मोठं कार्य तुम्ही करून ठेवलेलं आहे की उषा मंगेशकर असू दे, पद्मजा फेडाणी किंवा बरेचसे फैयाजताई, बरेचसे शोभा गुरटू आपला आताच उल्लेख झाला, असे बरेच दिग्गज कलाकार सरांच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि अनेक गाणी त्यांच्याकडे गाऊन घेतलेली आहेत। तर हा सगळा प्रवासात धांडोळा घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। अर्थातच पहिलं जाणून घ्यायला आवडेल वसंत देसाई आणि तुमचा भेट कधी झाली, काय औचित्य होतं त्याविषयी थोडंसं। हेच आहे, म्हणजे मला खरं म्हणजे मी आर्टिस्ट होतो, म्हणजे मी पोर्ट्रेट वगैरे करायचो। पण पामा स्टुडिओ म्हणून आज जगात नाव त्यांचं पामा स्टुडिओचं, त्यांच्याकडे मी काम करत होतो। आणि माझा भाऊ जो होता ना तो वसंत देसाईंच्याकडे अभ्यासाला जायचा त्यांच्याकडे। त्यांनी एकदा काय त्यांनी सांगितलं मला, आधी तू साहेबांचं एकदा चित्रखंड चांगल्यापैकी बोलत, ठीक आहे, मग मला फोटो वगैरे, मग त्यांनी त्यांच्याकडनं घेऊन त्यांच्याकडनं फोटो घेऊन आला, मग ते केलं, मी पेंटिंग केलं 15x12चं। आणखी त्याला तंबोर टाकला एक माझ्या आईनी, आणि तो सुंदरसं, आणि त्याला फ्रेम वगैरे चांगली करून साहेबांना दुपारच्या वेळेला घेऊन गेलो त्यांच्याकडे। आणि त्यावेळेस त्या ठिकाणी फैयाज, प्रमिला अवतार, वाणी जयराम, यवन कुलकर्णी, कारण त्यावेळेला काल HMVचं गाणं चाललं होतं। त्यावेळेला मी तिथे प्रेझेंट केलं, साहेब खुश झाले, म्हणजे वा चांगलं केलं, काय करता? आणि मला गाण्याची आवड आहे मला। तर यशवंत देवांचा भाऊ जो आहे भालचंद्र देव म्हणून, त्यांच्याकडे मी गाणं शिकवत होतो। आणि मी गाणं कोरस मध्ये गातो कसं म्हणाल, मग ते काय त्यांनी तेवढंच काढलं आणि त्यांनी म्हणलं मग तुम्ही या उद्या कोरसला। मला डायरेक्ट बोललो सरांनी, म्हणजे काय विश्वास बघा। आणि मग काय HMV सांगितलं, HMVला तुम्ही या डायरेक्ट, मला माहिती नव्हतं। पण मी एकदा त्या एरियामध्ये गेलो हॅनोमोसला, तर मला माहिती पाठी HMV हाऊस कुठे आहे म्हणून माझं एक स्वभाव, मी कधी कोणाला विचारायचो नाही, मी डायरेक्ट शोधायचो। आणि शोधता मला ते HMV मिळालं, आणि मिळालं तिथे त्याच्यामध्ये ते सगळं याच्यामध्ये वरती दुसऱ्या मधला गेलो, आणि असे ते गायला उभे होते सगळे। आणि माझं गाणं, मला गाणं माहित नव्हतं, काय करायचं आता। मग मी फैयाजने मला दिलं, अरे आतमध्ये आहे गे, सदैव सैनिका पुढे जायचे न मागत होते वा कधी फिरायचं, असं गाणं, जुनं गाणं त्यावेळेचं पाठ्यपुस्तकातलं गाणं। आणि मग झालं, मी पाठ केलं आणि केल्याने पाठी उभा राहिलो होतो। तर सगळ्यांचं ते एकेकांचं गाऊन घेत होते साहेब, आणि मग सगळ्यांना गायला सांगितल्यानंतर जे शार्प व्हॉइस, म्हणजे ज्यांचे शार्प म्हणजे असे स्वर असतात, नाव नाही सांगत, नाही काय अन्याय केला त्यांना बाजूला केलं आणि मला पुढे आणलं साहेबांनी। काय कोणा माझ्या आवाजामध्ये त्यांना काय दर वाटला माहितीये, झालं मग काय सगळं रेकॉर्डिंग झालं, फर्स्ट टेक ओके, मला 20 रुपये मिळाले हो त्याची, आणि ती पहिली ओळख माझी। आणि मग तिथे माझं हे लागलं ना, म्हणजे कायम सर्वांनी साहेबांना मला बोलावं लागले की चांगला मुलगा आहे वगैरे वगैरे, असा परिस्थिती झाला त्यांचा। बरोबर। आता तो काळ आणि आताचा काळ, म्हणजे अगदी 2003 मध्ये बालदिनानिमित्त तुम्ही नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये साधारणतः 70,000 शालेय विद्यार्थी सकाळच्या बोचऱ्या थंडीतही गीताने अगदी न्हावून निघाले होते। ज्यांची जात नाही, ज्याचा धर्म नाही आणि ज्यांची भाषा नाही, असे विविध जाती आणि धर्माचे विद्यार्थी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनातली राष्ट्रभक्ती जागृत करणारी, देशप्रेमाने भारलेली गीतं एकामागून एक अशी सादर करत होती, ज्याच्यामध्ये बलसागर भारत हो, खरा तो एकाची धर्म, साने गुरुजींची प्रार्थना, माणुसकीच्या शत्रू संगे, अशी सगळी समर गीत, सारे जहां से अच्छा,
अशा गीतांनी सारा असं म्हणतं भारत मातेच्या गौरवाने निनादून गेला होता आणि संपूर्ण स्टेडियमच्या कठड्याला दिलेली तिरंग्याची किनार, विद्यार्थ्यांच्या हातात उंचावत असलेले तिरंगी झेंडे आणि आकाशातून झालेली पुष्पवृष्टी, असं सगळंच एक छान वातावरण निर्मिती झाली होती. आणि तिथे तुमच्या सगळ्या बालचमूनी अगदी छान गाणी सादर केली. आणि या अभिनयाचे आणि संगीत दिग्दर्शनाचं काम सोमनाथ परब यांनी केलं होतं. आता एवढ्या वर्षानंतर वसंत देसाई सरांबरोबर काम केल्यानंतर तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, किंवा आपण म्हणतो ना गुरुचा वसा शिष्याने घेतला, तसा तो वसा तुम्ही घेतला आणि तो पुढे चालवला आहे. तर त्यांच्याबरोबर काम करताना नेमकं तुम्ही काय त्यांचे गुण कुठले म्हणून टिपलेत त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्याकडे एक सांगू, सरांच्याकडे असं होतं की कधी रागवत नसत, गोड बोलून ते शिकवायचे. जरी एखादा माणूस, समजा मी आता सगळ्यांची नाव घेत नाही, पण वसंतरावांचं ते होतं की कधी कोणाला ते त्यांनी चिडून सांगितलं नाही, गोड बोलून. त्याची रेंज असते, म्हणजे उदाहरणार्थ काळी 1, काळी 2, काळी 5 असे रेंज असते, त्या रेंज प्रमाणे त्यांना शिकवायचे ते. आणि ते मला जर थोडं त्यांच्यामुळे मिळालं, म्हणजे साहेबांच्यामुळे, आणि तो कार्यक्रमाला हे पण मिळालं. तर काय असतं माहितीये, मुलगा तुमच्या समोर कोण बसलाय, पण त्याची रेंज काय, त्याला काय नाही काय म्हणा, मुलगा कर्कश गायल काय होईल, आणि तुम्ही वरती गाताय, मुलगा कुठे गाणं असं म्हणतो. तर ते साहेबांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. नक्कीच. म्हणजे प्रत्येकाचं त्याचा उच्चार कसे आहे, त्याचा आवाज कुठल्या पट्टीतील आहे हे बघणं तेवढं गरजेचं आहे. आणि एवढ्या मुलांमध्ये त्यात काही मुलांना सिलेक्ट करून त्या समरगीतांसाठी तयार करणं हे देखील आहे. आणि त्यांचा स्वभाव, म्हणजे आम्ही आमच्या पिढीने तर त्यांना पाहिलं नाही, पण त्यांच्या गाण्यातनं आपण त्यांना ओळखतो. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत असू, अनिश किंवा आपण जेव्हा शाळेत असू तेव्हा ती गाणी आपण म्हणायचो, मला सागर भारत होतं. म्हणजे काय काय प्रकारचं काम त्यांनी करून ठेवलंय नाही का. त्यांचं काम सांगतो मला, असं होणे नाही, संतांचंच काम आहे ते. संतांनी जे करून ठेवलं आणि आज ते पुढे येते. पण याला कोणी मार्ग, त्यांच्याकडे तसे शिष्य कमी होते. साधारण शिक्षकांना शिकवलं एका ठिकाणी, पण शिक्षक पण काय करतात, थोडं वाटतं, प्रत्येकाला वाटत असं की आपलं काही चाल असावी थोडीशी. पण वसंतरावांनी ते मात्र सगळ्यांना शिकवलं की गाणं कसं कंपोज करावं. माझं या बाई यासारखी गाणी, माझ्या मम्मीचे रंगीत गाडी, देवा तुझे किती, आमची पहिली 54 साली आम्ही गायलो, लहानपणी आठवतोय. मग ती गाणी कशी आमची पाठ झाली. आज आमची सगळी तोंडपाठ सगळी गाणी आहेत ती त्यांच्यामुळेच. आता आज मुलाला, पहिलीच्या मुलाला सांगा तुझं पहिलीचं गाणं गाणं तुझं 10वीला असेल तर त्याला गाता येत नाही, कारण तो काय कोणाला माहिती. म्हणजे मी असं कोणाला दोष देत नाही, पण तेवढंच पाहिजे, कारण हे शिक्षण आहे. ते शिक्षण मनापासून केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो, मुलं बसली समोर की लुक ॲट मी, माझ्याकडे बघा, बाजूला कुठे बघू नका. सगळ्या वर्गामध्ये सगळ्यांचे पहिले नंबर येतात. कधी येतील, त्या मुलांनी तुमच्याकडे बघितलं तर एकाग्रता. म्हणून तुमचं शिकवण्याचं पण तसंच पाहिजे की या मुलांना आपलंसं करा आणि शिकवा. बघा तुम्ही जिंकलाच मग सगळ्यांना. आणि आहेत असे शिक्षक, नाही असं नाही, म्हणजे पण करायला पाहिजे, माझं म्हणणं आहे. आज इन्स्टिट्यूटमध्ये चिकार शिकवलं जातं, पण इन्स्टिट्यूटच्या कशासाठी आहेत ते मला कळत नाही. की त्या ठिकाणी भावगीत शिकवतं पाहिजे, कशाला तिथे शिक्षक तयार करा, मग त्यांना शिकवायला पाहिजे ना, असं दिलं गेलं पाहिजे. माझं म्हणणं हे माध्यम तुमचं आहे ना, खरं अफाट माध्यम आहे, त्याच्यामुळे कुठेतरी दाद लागेल. आज माझ्यासारख्याला सुद्धा गव्हर्नमेंटने नाही वापरलं, पण आम्ही प्रयत्न करतो, माझे सगळे स्टुडंट्स वगैरे. पण काय आमच्या आता वसंत देसाईंचा कार्यक्रम हा 50वा आहे. मी एकट्याने, आम्ही सगळं त्या कार्यक्रमाची आता खर्च येतो, देवा कोण. पण मला एक खर्च मिळाला, रामकृष्ण मोरे म्हणजे कोण, शिक्षण मंत्री. कोण ते माहितीये का, तुकाराम महाराज यांचे पंचू. आणि त्यांनी मला, मी लेटर घेऊन गेलो, दिलं वगैरे सगळं, बजेट पण दिलं, आणि त्यांनी मला खरंच तो कार्यक्रम दिला. शिवाजी पाला 25वा कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम एवढा चांगला, शिवाजी पाला 40,000 मुलं गायली. आणि त्या ठिकाणी हे अनिल देशमुख आले होते. अनिल देशमुखांनी मला हळूच विचारलं, तुम्ही आमच्या नागपूरमध्ये याल का आमच्याकडे, कारण काय ऍक्च्युली तुम्ही मुंबईत काम करता, तुम्ही बोलो नक्की सर येणार बघूया. आणि त्यांनी तो आता म्हणाले, मग तुम्हीच म्हणालात की अनिल देशमुखांनी तो कार्यक्रम केला. आज त्या ठिकाणी मी नरखेड, गोंदिया, काटोल 40,000 आणि इथे याला 70,000
असा तो कार्यक्रम केला. तो लक्षात राहिला मुलांच्या पण. आज जी मुलं कुठे गेलो तर मला ती नमस्कार करतात का, तो त्यांना कळतं ना. मुलांना तिथले हे सुद्धा सगळे मिनिस्टर्स मला नमस्कार करतात का, सोमनाथ तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे. अशी निर्माण झाले पाहिजे. सोमनाथला एकटेच आहेत, वसंतरावांनी केलं पण त्यांच्या पुढे कोणी केलं ते करायला पाहिजे कोणतरी, माझं म्हणणं. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की संगीतकार वसंत देसाई यांनी तुम्हाला नकळतपणे जो वसा दिला त्याच्यामध्ये समोरच्याचे गुण कसे हेरायचे किंवा समोरच्याचे गायक म्हणून त्याला कसं पारखायचं हे तुम्हाला जाणतेपणे तुम्ही शिकून गेलात त्यांच्याकडनं. आणखी एक गोष्ट प्रामुख्याने म्हणजे चाली देणं, कुठल्याही गीतांना चाली देणं. कारण आता त्यांनी जी करून ठेवलेली गीतं आहेत ती सहज मुलांच्या तोंडात आहेत आणि सगळ्यांना पाठ होतात. ती अगदी शाळेत जाता येता आपण ती म्हणू शकतो किंवा कुठल्या स्पर्धेतही म्हणू शकतो. अशी ती सगळी बालगीतं आहेत. म्हणजे आमचा काळ म्हणजे जो आमचं बालपण होतं ते अगदी खूप छान आनंदी करण्याचं काम या सगळ्या गाण्यांनी केलेलं आहे. तर गाण्यांना चाली देणं हे संगीतकाराचं मोठं काम असतं आणि तेच खरं तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून शिकून घेतलात, आत्मसात केलं ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नाही, त्यांचं म्हणायचं की किंवा त्यांची शैली कशी नाही, त्यांचं म्हणणं असं असायचं की लोकसत्याचा जर हेडिंग आहे त्याला पण लागू शकते. बरं. आणि ते खरं ते करून दाखवायचे. अच्छा. आणि ते आमच्या समोर बोलायचे की चाल कशी लावावी, काय करायला पाहिजे, त्याच्यात काय. आता समजा एक तुकारामाचा अभंग घ्या तुम्ही की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्यांनी माझ्या डोक्यात गेल्याने 71 मध्ये मी चाल लावली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणजे एवढं ते सांगायचं समजावून. मला प्रोत्साहन चिका दिलं. साहेबांनी सांगितलं आज सोमनाथ तुम्ही आकाशवाणी जा, आकाशवाणी समूहांचं हे आहे कार्यक्रम होता, म्हणजे रेकॉर्डिंग होतं, तुम्ही त्यांच्यात सामील होऊन जा. मग मला कळलं. मग मी कानुगोष्ठ होते आकाशवाणीचे, म्हणून मला 70-80 गाणी येतात वेगवेगळ्या भाषेतली त्यांच्यामुळे. आणि क्वायर त्या आमच्यावर अनुज जोलडा म्हणून कोरसला होता. मुद्दाम सांगतो म्हणजे असं नाही, तो पण विचार मला मानायचा वगैरे, म्हणून मला माझी दोस्ती आहे त्यांच्याशी. अशा अनेक लोक, उत्तरा केळकर होती, ताई, मोठमोठ्या लोक होतो आमच्याकडे. पण त्याच्यामध्ये किती एगू नाही आला. आम्ही कोरस गात होती. लोक म्हणे कोरस गाणं म्हणजे चांगलं नाही, उगाच कोरस गाणं सगळ्यात डिफिकल्ट आहे. कारण एका सुरात सगळ्यांनी गायचं. कारण आपल्याला अनेक घराणे एकत्र आणायला शिकायला ती वसंतरावांनी केलं आणि कानुघोषांनी केलं. आणि यशवंत देवांच्याकडे पण मी होतो शिकायला. यशवंत देवांनी मला चिका डेव्हलप केलं. मी 40 वर्ष यशवंत देवांच्याकडे होतो. शब्दप्रधान गायकी त्याला म्हणतात. काय देवांनी मला वाटतं कोणीच नाही एवढं काम केलं त्यांचं. एवढं त्यांचं काम म्हणजे अफाट काम होतं. अशी चांगली लोक आता कोण राहिलेत. बरोबर. म्हणजे माझं म्हणणं आहे की हे कोणीतरी करायला पाहिजे. तुमचं माध्यम आहे ते प्रचार करेल थोडस. आपण असं करू तुमच्याकडनं मी एकदा गाईन आणि लोकांनी गावं असं करा. नक्कीच नक्कीच. आपण तो समकालीन गीतकारांविषयी, संगीतकारांविषयी आणि तुमच्या दूरदर्शन आकाशवाणीतल्या दिवसांविषयी आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सुप्रसिद्ध संगीतकार सोमनाथ परब यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब यांच्याशी संवाद साधतोय. विश्रांतीपूर्वी आपण बऱ्याचशा संगीतकारांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये वसंत देसाई ज्यांच्यासोबत तुम्ही स्वतः काम केलेलं आहे, यशवंत देवांविषयी आपण तुम्ही बऱ्याच सांगितलं, त्यांची कशी कार्यपद्धती होती. आणि तुम्हाला स्वतः संगीत देताना काय वाटतं की आधी कविता मग चाल की आधी चाल आणि मग कविता, तुमचा कसा प्रवास असतो? मला वाटतं की एवढे महान कवी झाले, वसंत बापट घ्या किंवा शांता शेळके घ्या किंवा आपल्या वंदना विटणकर घ्या, अशा अनेक आहेत. मंगेश फाडगावकर पासून एवढी सुंदर गाणी लिहिलेली आहेत. त्याला चाल असते, खाली तुम्ही शोधा. असे आमचे वसंतराव म्हणायचे की ती चाल आहे ती दडलेली ती काढा, ते गाणं.
त्याचं चाल असं कोणी लावतो. बरोबर. जरा काय ढांढण केलं नाही झालं सगळे चाल बोलतात. हा. पण नाही तसं नाही आहे. हा हा तर अशी मला वाटतं दत्ता डावजेकर आहेत, हा श्रीनिवास खळे हा. आहेत, नंतर आमचे यशवंत तर आहेच, प्रश्न नाहीत, किंवा कानू घोष आहेत, किंवा वसंतराव आहेत, श्रीरामचंद्र आहेत, हा. मोठ्यापैकी सुधीर फडके साहेब आहेत की गाणं कसं गावं. मधुसूदन हो कालेलकर आहेत. येस हो, हो. म्हणजे अनेक लोक आहेत आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्र होते. आता कोणी राहिले नाही हा. त्याला. काय झालं, तो आता तो ब्लॉक हे झाला एकदम. खरंच. का तर त्याला कुठेतरी उजाळा दिला पाहिजे. तर तुम्ही आता करताय खरंच चांगलं आहे. हो ह्याचा फायदा होईल बघा. बरोबर. म्हणजे मला आणलं म्हणजे मी काय एवढं नाही, पण कारण मला ती जी पिढी होती ती शेवटची होती, बरोबर, पण correct, त्यानंतर बरोबर. एवढं अजरामर संगीत घडलंच नाही, नाही नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि Correct, correct. हिंदीत सुद्धा. येस येस बरोबर. आता तुमचे थोडे दूरदर्शन आकाशवाणीचे दिवस जाणून घ्यायला आवडतील, हो. कारण तुम्ही तुमच्या लेखामध्ये एका लिहिलं होतं की संगीत शिक्षण, संगीताची नोकरी आणि काही तुरळक रेकॉर्डिंग सांभाळता तुम्ही समूह गीत गायनासाठी ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं त्या कानू घोषांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला. हो. त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्हाला संधी प्राप्त झाली होती. आणि आकाशवाणीच्या चमूमध्ये शरद जांभेकर, अनुप जलोटा, भूमानंद भोगम, हा. सुभा जोशी, उषा वर्त, श्याम गोगटे अशी गुंडी मंडळी तुम्हाला लाभली. तर आकाशवाणीचे दिवस कसे होते? कारण अनिश आणि मी दोघेही आकाशवाणी हो, नाही, दूरदर्शनचे नाही. प्रोडक्ट्स आहोत, तर आम्हाला त्या नाही गुणी कलाकार होते सगळे. तुम्ही म्हणता ना बरोबर आहे. हा. काय आता काय झालंय, जाऊ द्या आता सगळं आपण कोणाला दोष सांगायला की आम्हालाच लोक हे करतील. हा. त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे चांगलं त्यांनी काहीतरी डेव्हलप करा. करूया. हा हा. त्यांनी शिका. हा. कोणाकडे चांगल्याकडे जाऊन शिकवणारे पण आता काय माहित नाही किती आहेत वगैरे. हा. तर त्या दृष्टीने काहीतरी सगळ्या गव्हर्नमेंटने का सगळ्यांनी मदत केली पाहिजे. हा. तर मला वाटतं आम्ही प्रयत्न केला. मी माझ्याकडे सुद्धा आता दादरला आणि इथे कमीत कमी 60 बायका आहेत अच्छा. आणि एक 40 एक हे आहेत. हा, हा. मी किती वर्ष 82 पासून शिकवतोय. हा, हा. क्वायर सिंगिंग, समूह गान अच्छा. आणि चिकार गाऊन आता मोठे लोक झाले माझ्या. आता तुम्हाला सांगेन की मिलिंद इंगळे. हा. अच्छा. मिलिंद इंगळे नाव हो, ऐकलं कवी. हो. कवी नाही गायक. गायक, अच्छा. चांगला व्हॉइस चांगला आवाज आहे. म्हणजे माझ्याकडे शिकायचं मी पूर्ण म्हणणार नाही, पण एक आउटलाईन साठी येतात शिकायला. बरोबर, हो. असे अनेक लोक आहेत हा. ते आज चांगल्या ठिकाणी ऑर्केस्ट्रात गातात हा. वगैरे इकडे तिकडे, आणि त्यांचं नाव पण आहे. हा. आता सगळ्यांचं नाव घेणं म्हणजे कठीण आहे. बरोबर. आणि तुम्ही खरं तर श्याम मुरारी हे गाणं उषा मंगेशकर जे मी सुरुवातीला हा, म्हटलं, बरोबर. उषाताईंनी सुद्धा हो तुमच्याकडून चांगला गाणं गाऊन गायलेलं गेलं. आहे. हो खरंच. त्या माझ्या 5-6 गाणी गायली त्यांनी. हा. शोभा गुडूंचं गाणं केलं, अच्छा. सुमन कल्याणपूरकरचं गाणं केलं, अच्छा. असे अनेक लोकांची गाणी गेली मी. हा. हा. पण ती गाता रेडिओला लागतात, बरोबर. कधी हो. ती लागतात. आता आपलं काय नेहमी लागत नाही ती. हा. हा. अशी गाणी करत गेलो मी पाडी नाही बघितलं काय कारण. आणि माझी गाणी मी कधी शिकवत नव्हतो. हा. हा. मी माझ्याकडे यशवंत देवांची गाणी, हा. कानू घोषांची गाणी आणि वसंतरावांचीच गाणी शिकवतो. कारण माझे ते गुरु होते आणि त्यांनी एवढं सुंदर करून ठेवलेलं आहे. हा. मी कसाल माझी टीम त्यामुळे ते करत होतो जीवनामध्ये. त्यांचीच गाणी शिकवली मी. तुम्हाला वसंतरावांची म्हणजे सगळीच असतील खरं तर, पण जास्ती भावलेली गाणी कोणती? किंवा म्हणजे मी त्यांच्याकडे समूह गाणंच गायला होतो. बरोबर. तरी त्यांची गाणी हे मालिक तेरे बंदे हम, हा. श्यामची आई पिक्चर मधली गाणी, हा. छडी लागे चमचम, अशी अनेक गाणी आहेत. ताई दोहा के बारात, हा. गुंजोटी शहनाई, बरोबर. अशी अनेक म्हणजे एवढं काम केलेलं वसंतरावांनी. आणि वसंतरावांनी कष्टातून केलेलं काम आहे. हा. खरं त्या त्यांनी लग्न नाही केलं, पण त्यांनी संगीताशी लग्न केलं. हो खरंच. म्हणून त्याने अनेक गाणी केली. खरंच ऐकण्यासारखी वसंतरावांची तुम्ही कुठची रेकॉर्ड लावा, हा. तुम्हाला आनंद मिळेल. हम्म. हे त्यांचं सुरुवात, कारण रागाची चांगली माहिती होती, शिकले पण चांगले शिकायला. त्यांचा अफाट असं होणं नाही वसंतरावांचा. म्हणून मी 50 वर्ष का करतो त्यांचं, की मी त्यांना गुरु मानलेलं आहे जीवनामध्ये. आणि आमची मुलं पण सगळी कामं करतात त्यांचं सगळे बिचारे. बघूया आता पुढे काय. हो. आता तुम्ही स्वतः 90 गाण्यांना संगीतबद्ध केलेला आहे, तो तुमचा प्रवास, त्याविषयी थोडंसं सांगा आम्हाला, ते जाणून घ्यायला आवडेल. ते म्हणजे माझ्या काढून मी काय करायचो, रात्री बसायचो. हा. आता प्रिया अमूचा भारत देश म्हणून मी गाणी केली आहे. 6 गाणी गेली देशभर गीतं. अच्छा. ती पण तुम्ही ऐकायला जाऊ ना, वा अरे सोमनाथ एवढी चांगली लागतात कुठे. हा. आकाशवाणीवर वगैरे. नाही ना लावत, जास्त अच्छा. लावत नाही. ते काय लोकांची लावतात, सगळ्यांची लावत नाही. ते लावायला पाहिजे. हो.
ऐकलं की कळ पण नाही लोक असं पण आहे राजकारण म्हणत नाही हा. पण असं होतं ताई मराठी माणूस आहे आपण बरोबर मराठी माणसाला पुश करायला पाहिजे ते हा. कोणी पुश करत हा. नाही पुश केलं की कोणी काय करू शकेल. बरोबर. आणि सिद्धिविनायक प्रभादेवी यांच्यावर देखील ज्योतिर्भास्कर जयंत हो. साळगावकर यांनी लिहिलेली एक भूपाळी आहे हो, हो, ती हो. देखील तुम्ही संगीतबद्ध हो. केली होती. आता ते गाणं नाही एक दंत गुणवंत गणेशा वंदन हे तुझं हा. प्रती अच्छा. जय 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 तू जय 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 गणपती असं गाणं आहे चिकाला आता किती केलं 25 वर्ष झाली गाणं केलं ते. अच्छा. अशी अनेक गाणी गेली ताई हा. पण लागले पाहिजे ना. बरोबर. हो. आणि अजित कडकडे म्हणजे एवढे मोठं नाव हो, हो, असलेलं हो. आपल्या सगळ्या भावसंगीतामध्ये Yes, yes, yes. आणि भजन या हो, सगळ्या हो. क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप प्रामुख्याने आहे हो, आणि ते हो. म्हणजे अभिषेकींचे शिष्य हो, हो. आणि ते तुमच्याकडे शिकायला आले म्हणजे हो. खरंच कमाल गोष्ट आहे. खरंच. तर त्यांच्याविषयी थोड्या काही आठवणी त्यांच्या असतील. प्रश्न नाही काय पिकअप आहे त्या माणसाचं एकदा गाणं शिकवलं ना की आपलंच आठवत. हा हा खरंच. हो. एखादं गाणं तुम्ही गात असताना त्याच्यामध्ये जी त्यांचं स्वतःच आहे ना ते वेगळं आहे. वेगळं आहे खरं खरंच. सांगतो आवाजही वेगळा आहे आवाज मग वेगळा आहे आणि पण फिलिंग ठेवण आहे वेगळी आहे. हो खरं. फिलिंग आणि नम्रता आहे परत हा. आवाजामध्ये पण तर ते सगळं त्या माणसाकडे सगळं आहेत हो, सगळे कलाकार आहेत कुठे काम आहेत आता. हा. बरं. आणि मला वाटतं उदय साठे सर रवींद्र रवींद्र साठे साठे पण, रवींद्र साठे माझं गाणं त्यांचं एवढं फेमस आहे ते गाणं म्हणजे लाठाचं गाणं आहे हा. ते म्हणजे तुम्ही ऐकाल तर तुम्ही म्हणाले वा सोमनाथ काय गाणं लाटा उसळून आल्या वाटा हरवून गेल्या अशा या सांज वेळी शोधू कुठे निवारा शोधू कुठे निवारा हे पण गाणं केलं होतं की एखादा माणूस तुमचा आमचा सगळा कलावंत कोणी हा. असो तो घरामध्ये आला की त्यांची मुलं त्यांना त्रास देतात मग तुम्ही झाडून म्हणता अगं चहा करून दे वगैरे वगैरे हा. तर तो ते पिण्यासाठी मग आपण असं म्हणतात तिथे पण नाही मग शेवटी तो म्हणतो चला जावे म्हणून समुद्र किनारी जातो हा. आणि एका झाडाखाली बसतो हा. मला एकांतवास मिळावा म्हणून मग त्या ठिकाणी ते भेलपुरीवाले पाणीपुरीवाले सगळे ते त्रास देतात हा. मग आता काय करूया मग एक हुडीवाला समोर बसलेला असतो तो हुडी घेऊन जातो समुद्रामध्ये आणि समुद्रामध्ये गेल्या अथंगाचा संध्याकाळ होते हा. सावलेले आणि काळो पडायला लागतो हा. आणि तो चारी बाजूने काय होतं समुद्र आणि ढग दिसतात हा. तो घाबरतो अरे मला तर घराची ओढ लागली आहे म्हणून ते मी गाणं केलं त्याच्यावरती अच्छा. आणि ते गाणं एवढं फेमस झाले शिकार रवींद्र साठे काय गायले हा. हा. खर्ज आवाज असा आवाज अरे अरे खरं सांगतो तुम्हाला म्हणजे कलाकारही तसे मिळाली ज्यांनी हो, तुमच्या हा, गाण्याचं हा. चीज केलं. ते बरोबर खरं सांगतो की कलाकार मला शोभा गोटू सगळ्या म्हणाल्या हा. खरंच ग्रेट आहे शोभा गोटू म्हणजे मी त्यांचं गाणं केलं तर मला म्हणाले सोमनाथ तुम्हाला कसं कळलं माझा आवाज असा आहे हा. तर बोल मी तुम्हाला ऐकलं होतं देवांच्याकडे वसंत देसाईंच्याकडे ऐकलं होतं हा. हा. म्हणून त्याप्रमाणे तुमचं गाणं केलं म्हणलं वा आणि काय गायलं त्या गाण्यावर वा, वा. बापरे आकाशवाणीला. नक्कीच. वसंतरावांचं अर्धवट राहिलेलं कार्य तुम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे एक सूर एक ताल या माध्यमातून त्याविषयी आपण बोलूया आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब यांच्याशी सेलिब्रिटी शो मध्ये आपला संवाद सुरू आहे. आता थेट तुम्हाला थोडंसं चित्रपटांच्या दुनियेकडे आपण जाऊया. सेनानी साने गुरुजी या चित्रपटाला तुम्ही संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच पण कैरो चीन जपान आदी देशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाने अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. तर या तुमच्या चित्रपटांच्या मुसाफिरीविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. खरं मी सांगतो खरंच कारण साने गुरुजींचं काम सुद्धा भरपूर आहे त्यांनी पण अफाट काम करून केवढी गाणी 90 पुस्तकं लिहिली काही म्हणजे माझं म्हणणं आहे साने गुरुजींनी खरे घडवली लोक मुलांना घडवलं आम्ही पण घडलो. आणि श्यामची आई तर अगदी ज्ञानेश्वरी सारखंच आहे. तेच खरं म्हणजे ते घराघरात पुस्तक असावं असं आहे. त्याचं असं झालं की प्रकाशभाई मौडिकर साने गुरुजींचे शिष्य अच्छा त्यांनी अफाट काम केलं. त्यांनी ज्यावेळेला रमेश देव म्हणाले त्यांना कारण ते काम काय प्रकाशबाईंनी त्यांना स्टोरी सांगितली सगळी आणि त्यांनी काय केलं मग ते म्हणाले की संगीताचं मी दुसरा देतो कोण नाही
हा. बोला आमच्याकडे गीत संघटक आहे अखिल भारतीय साने गुरुजींचा, अच्छा. त्याला तुम्ही काम द्या, सोमनाथ परब म्हणून. हा हा मी कमाल बोललो, माझं काय तू नाव, मला बोलले परब तुम्ही करायचं हा. तुम्ही. मग मला त्यांनी खरं मदत केली साने गुरुजींनी, म्हणजे प्रकाशभाई मौढेकरांनी. आणि रमेश डो मला स्टुडिओमध्ये घेऊन गेले वगैरे. अच्छा. सुमनताई गायल्या, वा. बापरे काय गायल्या. मला म्हणलं धागू लागली होती, वा आपल्याकडे गातील का नाही वगैरे. कुठं गायल्या बघा, खुश झाल्या की बोललो चांगली केली आहे. आणि 2 गाणी केली मी त्यांची. आणि ती थीम सॉन्ग म्हणून होतं. आणि एक खरा तो एक धर्म पण ते काढलं केलं, ते मंदिरातलं, जो मंदिर खुल्लं केलं सर्वांसाठी, तो त्या गाण्यामुळे असा खरा तो एक धर्म. आणि झालं मग केलं गाणं, गेलं म्हणजे काय चांगलंच झालं गाणं. आणि मग काय अवॉर्ड पण मिळाला ना नॅशनल लेवलला. मला आनंद झाला, सगळ्या आनंद, सगळे आमचे सगळे मला सर चालेल बस आमचं काम केलं आम्ही. नक्कीच चित्रपटाचं झालं, पण सरांची 2 गाणी देखील खूप प्रसिद्ध झाली. म्हणजे बऱ्याचशा आपली गाणी असतात, पण त्यामध्ये काही गाण्यांना अगदी फार वलय प्राप्त होतं. अशी 2 गाणी म्हणजे मोगलीच्या गाण्यांना तुमची स्वतःची सगळी मुलं, तुमची शिष्यवर्ग सगळे सहभागी झाले होते. आणि आत्ताच्या आघाडीच्या गायिका मुग्धा वैशंपायन यांनी एक गाणं म्हटलेलं आहे, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तर त्याविषयी थोडंसं, कारण मोगलीचं काय, मोगलीचं असं की माझ्याकडे ती मुलं शिकत होती. अच्छा. माझे एक मित्र आहेत, त्या मोगलीचं त्यांनी संगीत केलं. ती मला परत मुझे अच्छे बच्चे चाहिए गाणे केली आहे, तो आप देंगे की, क्यों नाही, आपके सब लेके जाओ. दिले. ती 10 मुलं सगळी, निलेश मुळे असेल, ती तुमची जोशी असेल, किंवा तुमचा गौतम किन्नरकर म्हणून एक होता मुलगा, चांगला गायला खरं. आता ते लग्न होऊन त्याला मुलं पण आहेत, म्हणजे तो काय ते मी केलं. केवढं हिट झालं गाणं, हिट म्हणजे सॉलिड हिट, म्हणजे बघायला नको. आणि दुसरं ही मुग्धाजी गायली, ते मी आत्ता गाणं केलं साने गुरुजींचे. 2 गाणी केली तिची, पण ती पण काय गाते हो खरं. देवाने तिला सूर दिलाय चांगला, खरंच चांगला दिलाय. आता काय पुढे कसं चान्स मिळणं वरती आहे, प्रत्येकाचं काय हल्ली काय, कोणाचं काय सांगतात नाही, कोणाला काय आवडतं. आता 22 तारखेला जो वसंतराव देसाई यांचा स्मृतिदिन आहे, त्याच्याविषयी आपण छान कार्यक्रम 50वा आपण साजरा करतोय. फार मोठ्या प्रमाणात आपण हा साजरा करतोय. तर हे इतकी वर्ष तुम्ही खरं तर हे करत आलाय, पण तरी सुद्धा 50वा म्हणून काय विशेष आयोजन केलेलं आहे? भरपूर. म्हणजे आता सांगतो, एक तर माझे जे सहकारी आहेत, त्या सहकार्याने मला मदत केली. या कार्यक्रमाची मी प्रत्येक दादरची मुलं का घेतो की त्यांना ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो. त्याच्यामुळे ती बालमन शाळा असेल, साने गुरुजी विद्यालय असेल, इंडियन एज्युकेशन सोसायटी असो, शारदाश्रम असो, किंवा आमची छबिलदास असो, या सगळ्या शाळांनी मला दरवेळेस सहकार्य करतो. तर त्याच्यामुळे मला शिकवायला का प्रश्न येत नाही. मुलं ती पिकअप करतात. मुलांना शिकवत असं आहे काही. बरोबर. म्हणजे तुमच्या चित्रकलेमध्ये आहे, रेखाटावं तसं चित्र खूप छान रेखाटलं जातं. तसं तुम्ही मुलांनाही खूप छान घडवलंय. आणि आज ते दैदिप्यमान यश म्हणजे सगळ्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. नाही काय केल्याने होत आहे रे, आजी केलीची पाहिजे असं म्हटलं, संतांनी म्हटलंय. म्हणजे ऐकतो कोण, हल्ली मुलांना माहित नाही केल्याने होत आहे, आजी केलीची पाहिजे. पण हे सांगायला पाहिजे, शिक्षकांना सांगायला पाहिजे की संतांनी जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याची आपण उजळणी केली पाहिजे. नक्कीच. आता आपण 22 तारखेला 8:30 वाजता भेटणार आहोत नाही शिवाजी पार्क मध्ये. तर सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवा, 22 डिसेंबरला दादर शिवाजी पार्क येथे वसंतराव देसाई यांचा जो चौक आहे, तिथे आपण 50वा त्यांचा स्मृतिदिन साजरा करणार आहोत. आणि सोमनाथ परब आणि त्यांच्या टीमने, म्हणजे त्याच्यामध्ये अनिश म्हैसाळकर आहे आणि पावसकर सर पण आहेत, तर ह्या सगळ्यांनी त्याला हातभार लावलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी त्यात उपस्थित राहायचंच आहे. आणि एक एवढा जो ठेवा आपल्याला संगीताचा त्यांनी दिलेला आहे, वसा दिलेला आहे, तो अधिक उजळ करण्याचं आपण काम करायचं आहे. तर तुमचे आशीर्वाद आमच्या असेच पाठीशी राहू दे, आमच्याही चॅनलची भरभराट होऊ दे. नाही होणार नक्की. तुम्ही एवढं मोठं काम करताय, मला वाटत नाही कोणी करतं. कारण एका माणसाला कोणाला आवडून आपल्याकडे करणं हे मोठं काम आहे तुमचं. आणि हे केलंच पाहिजे, तरच काहीतरी माणसं दिसतील आणि पुढली पिढी तयार होऊ, पुढची पिढी झाली पाहिजे अशी होणार. नक्कीच. तर तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब जे वसंतराव देसाई यांचे शिष्य आहेत आणि त्यांनी अनेक मुलं घडवलेली आहेत, त्यांची एक छोटीशी मुलाखत आपण पाहिली आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा आठवण करून देते, येत्या 22 डिसेंबर 2025ला सकाळी 8:30 वाजता दादर शिवाजी पार्क इथे वसंतराव देसाई चौक या इथे सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. 50वा त्यांचा स्मृतिदिन आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आणि या सेलिब्रिटी शो मध्ये मी अजय तेजस्वीने आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य